सुप्रसिद्ध साहित्यिक कुमार विश्वास 28 सप्टेंबर रोजी मूर्तिजापुरात येत आहेत काव्य कलश कवी संमेलन घेऊन। सोबतच हिंदी साहित्यातील प्रसिद्ध कवी रमेश मुस्कान, रामबाबू, भुवन मोहिनी, चंदन राय यांची उपस्थिती राहणार आहे। प्रवेश निशुल्क। आयोजक डॉक्टर सुगत वाघमारे, मित्र परिवार, मूर्तिजापूर। स्थळ लाल शाळा मैदान, शिवाजीनगर, मूर्तिजापूर। वेळ सायंकाळी 5 वाजता। परिवारासह आपण सर्व आमंत्रित आहात। कोणताही मसाला घेताना त्याचा लाल भडक रंग, वास याकडे गृहिणी अधिक लक्ष देतात, परंतु वरवर अशा प्रकारे दिसणारे मसाले आरोग्यासाठी खरोखरच योग्य आहेत काय याचा विचारही कोणी करीत नाही। गृहिणींची ही मानसिकता ओळखून अनेक जण मसाल्यामध्ये भेसळ करीत असतात। असाच एक भेसळीचा प्रकार धुळे औद्योगिक वसाहतीत उघडकीस आला आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा घालून खाद्य मसाल्यांमध्ये हानिकारक रंग आणि रसायन भेसळ करणारी साखळी उघडकीस आणली। टॉवर ब्रँड नावाने हे मसाले विक्रीसाठी बाजारात आणण्यात आले होते। इम्रान अहमद आणि मोहम्मद असीम दोन्ही राहणार मुस्लिम नगर धुळे अशी संशयितांची नावे आहेत। धुळ्याच्या औद्योगिक वसाहतीत मूळ उद्योग थाटण्यात आला होता। धुळ्याजवळील मोहाडी येथे लाल मसाला आढळल्याने मसाला भेसळयुक्त असल्याची खात्री करण्यात आली। यानंतर अन्न व औषध प्रशासनाला बरोबर घेऊन पोलिसांनी कारवाई केली। मसाल्यात हानिकारक रंग आणि रसायन वापरून तो उच्च दर्जाचा असल्याचा दावा केला जात असे। हे रसायन मस्जिद बंदर येथून आणले जात असे। मुख्तार अन्सारी याने टॉवर ब्रँड या नावाने मसाले उपलब्ध करून दिले होते। औद्योगिक वसाहतीमध्ये एका काळात हे काम केले जात होते। या लाल मसाल्यात भेसळ असल्याचे प्राथमिक चौकशीत निदर्शनात आले आहे। संबंधित ठिकाणी 8 किलो भेसळयुक्त तेल, 40 किलो अत्यंत हानिकारक टॉक्सिक रंग आणि अन्य रसायने आढळले आहेत। टॉवर ब्रँडच्या मसाल्याची बाजारात 750 आणि 400 रुपये किलो अशी दोन दरात विक्री होत असते। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज।